आता हेडलाईन्स नंतर आपण बघणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची अगदी झटपट सुरुवात करूयात। कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉक ड्रिल केलं जाणार आहे, ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाईल। रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं यासह आवश्यक सुविधा आहेत की नाही याची खात्री केली जाणार आहे। राज्यात कोरोनाचे 788 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4587 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 98.12% इतकी आहे। राज्यात कोरोना आणि H3N2 या दोन्ही आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत आणि दोन्ही आजारांची लक्षणं जवळजवळ सारखीच असल्यामुळे उपचार करताना डॉक्टरांचा गोंधळ उडतोय। त्यामुळे आता संशयित रुग्णांच्या दोन्ही चाचण्या करण्यावर डॉक्टरांकडून भर देण्यात येतोय। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। मनमाड, नांदगाव, देवळा, मालेगाव या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं। वर्धा जिल्ह्याच्या काही भागात रात्रीपासून रिमझिम पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं वातावरणात मोठा बदल झाला। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, भाजीपाला, संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसानं भाजीपाला पिकासह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। वाशिमचं मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडलाय, तर काही ठिकाणी गारपीट झाली। यामुळे गहू, ज्वारी, उन्हाळी मूग, बिजवाई, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हाहाकार माजवला। अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने 1200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून आजही पावसाचा इशारा देण्यात आला। मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली आहे। कुहा, काकोडा परिसरात झालेल्या गारपिटीने पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्यानं बळीराजा संकटात सापडला। राज्यातील सुमारे 10,000 एकरावरील द्राक्ष बागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्यात। सोलापूर विभागात सर्वाधिक नुकसान झालं असून दर कोसळल्यानं निर्यातीवरही परिणाम झाला। अंदरमावळात पॉली हाऊसवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अवकाळी पावसाने कंबरडं मोडलंय, तर गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या पावसाने पॉली हाऊसमधील फूल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा ताबडतोब करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे। राज्यातील तापमानात आजपासून वाढ होणार आहे आणि या आठवड्यात मुंबईचं कमाल तापमान 38 डिग्रीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील तापमानही 38 डिग्रीपर्यंत जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। परभणीतील बाजार समित्यांमध्ये गव्हाला प्रति क्विंटल किमान 2,000 ते कमाल 3,000 रुपये दर मिळालेत। आठवडाभरात गव्हाची 152 क्विंटल आवक झाली आहे। साताऱ्यात बियाणं खरेदी करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आणि सध्या पिकांच्या दरात पुन्हा सुधारणा होऊ लागली आहे। आले पिकास प्रति गाडी 30 ते 35,000 रुपये दर मिळतोय। आल्यास प्रति गाडी मागे सुमारे 4 ते 5,000 रुपयांनी दर वाढला। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारातील आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे आणि यासाठी 3 अधिकाऱ्यांचं पथक तैनात करण्यात आलं असून दोन ठिकाणचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले। नवी मुंबईमध्ये अनेक भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। आज आणि उद्या असे 2 दिवस पनवेलकरांना पाणीपुरवठा केला जाणार नाही अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे। पाणीपुरवठा जलवाहिनी यांची दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे पाणी कपात करण्यात आली आहे। मुंबईतले डबेवाले आजपासून कामावर रुजू होणार आहेत। चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं गावातील यात्रा उत्सवाला गेलेले डबेवाले मागील 6 दिवसांपासून रजेवर होते। एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असताना एसटीचे 90,000 कर्मचारी अद्याप वेतनाविना आहेत। राज्य सरकारकडून थकीत रक्कम मिळत नसून दर महिन्याला पूर्णपणे वेतनाचा निधी दिला जात नसल्यानं पेच निर्माण झालाय।
राज्य शासनाच्या 29 सवलती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एसटी स्मार्ट कार्ड योजना लागू करण्यात आली होती. मात्र अजूनही ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली नाही. नोंदणी असलेल्या 60%हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यास टॉयमॅक्स कंपनी असमर्थ ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गेले 8 महिने या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली नाही, तर आज सुप्रीम कोर्टात पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी अखेर संप मागे घेतलाय. मुद्रांक खरेदीसाठी स्वतः मुद्रांक विक्री दुकानात न जाता प्रतिनिधीला देण्याचं आश्वासन मिळाल्यानं हा संप मागे घेण्यात आलाय. मागील 9 दिवसांपासून हा संप सुरू होता. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील सभेची तारीख आणि स्थळ निश्चित केलं जाणार आहे. प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते विविध कार्यक्रमात सहभागी होतील. तर शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 58व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुष्पांजली आणि अभिवादन कार्यक्रमात ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. वैभव नाईक उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत असल्याचं सांगतात आणि तिकडे एकनाथ शिंदे यांच्या दालनात बसून मला घ्या अशी विडवणी करतात. मात्र मध्ये राणेंचं कंपाऊंड असल्याने त्याला तिकडे एंट्री नाही असं राणे म्हणाले. शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक 30 एप्रिलला होणार आहे. दरम्यान उमेदवार ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गटाचे शहापूरमधील पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या सोमय्या मैदानात आरपीआय आठवले गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या मेळाव्यात रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे कवितांच्या माध्यमातून विरोधकांना टोले लगावलेत आणि या मेळाव्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते. आशिष शेलारांनी देखील यावेळी कविता केल्या. रत्नागिरीच्या महापळ आंबेत खाडीतील मोठ्या फेरीबोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. छोट्या फेरीबोटीचा वापर केल्यानं वाहन चालक तसंच पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरीच्या आंजर्ले खाडी पुलावरील डांबरी रस्ता जेसीबीने उखडून सदर राडा रोड जो आहे तो खाडीत टाकला जातो आणि त्यामुळे मच्छीमार बांधवांनी नाराजी व्यक्त केली. पुलावरील काम बंद पाडण्याचा इशारा मच्छीमारांनी दिल्यानं ठेकेदाराला खाडीत कचरा न टाकण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. सचिन तेंडुलकरचा मुंबईतल्या वांद्रे इथला बंगला आता 5 मजल्याचा होणार आहे. बंगल्याचे मजले वाढवण्यास सीआरझेडकडून मंजुरी मिळाली आणि यापूर्वी हा बंगला तळमजला अधिक 3.5 मजल्याचा होता. शिवडी ट्रान्स हार्बर लिंक मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडण्याचा खर्च 473 कोटी रुपयांनी वाढलाय आणि यासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाकरता 33 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. MTHL ही चिर्ले इथे उतरतो. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी मुंबई विमानतळ हे अंतर आता 2 तासांऐवजी केवळ 30 मिनिटात पार करता येईल. मुंबई 8 मार्गिकेच्या बांधणीसाठी MMRDA आणि सिडकोने हालचाली सुरू केल्या असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात BKC ते शिळ फाट्यापर्यंत बोगदा खणण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. इथल्या भूखंडावरील 1828 झाडांचं नुकसान होणार असून या झाडांची नुकसान भरपाई म्हणून 5300 झाडं लावण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर लोकलमधून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 7 लाखांनी घट झाली आहे. कोरोनापूर्व काळात दररोज 45 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. आता ही संख्या 38 लाखांवर येऊन पोहोचली आहे. वर्षानुवर्ष वीज निर्मिती क्षमतेत देशात आघाडीवर असलेला महाराष्ट्र यंदा पिछाडीवरती गेला. 2022च्या मध्यापर्यंत महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता 36,120 मेगावॅट इतकी होती. मुंबई महापालिकेच्या 900 बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शिक्षकांना आता 8,000 तर मदतनीसांना 5,000 रुपये मानधन मिळणार आहे आणि त्यामुळे 900 बालवाडी शिक्षिका मदतनीसांना मोठा दिलासा मिळाला. शिरूरमधील श्री क्षेत्र ढोकसांगवी इथल्या ग्रामदैवत खंडोबाच्या मंदिर आणि गाभारा परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसंच यात्रेनिमित्त मंदिरावर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेनिमित्त पालखीची मिरवणूक आणि छबिना उत्साहात पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले गावात दुर्गादेवी रथ उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुर्गादेवीची रथयात्रा काढली आणि या उत्सवासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुळशीमध्ये ग्रामदेवताच्या यात्रेचा जल्लोष मोठ्या उत्सवात सुरू आहे. करमुळी गावाच्या काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरोबाला
अभिषेक करण्यात आला। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। पंतप्रधान मोदींनी देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केलेली आहे। भारतात 3167 वाघांची नोंद करण्यात आली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पाची नोंद उत्कृष्ट गटात मेळघाट, ताडोबा, अंधारी, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री या प्रकल्पांची नोंद खूप चांगले गटात आणि बोर व्याघ्र प्रकल्पाची नोंद चांगले या वर्गात झाली आहे। वाशिमच्या येडशी शिवारातील जितेंद्र बारड यांच्या 50 फूट खोल विहिरीत एक नीलगाय पडल्याची घटना घडली। त्यानंतर वन विभागाच्या स्पेशल टीमने रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या नीलगाईला विहिरीबाहेर सुखरूप काढलं। रावेरच्या खिडी बुद्रुक इथे एक चितळ मृत अवस्थेत सापडल्यानं खळबळ उडाली। कुत्र्यांच्या हल्ल्यात या चितळाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणी तपास करतात। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या सदानंद कदमांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। सदानंद कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। मुंबई सत्र न्यायालयात कदम यांनी जामिनासाठी अर्ज केला। हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलेलं अंतरिम संरक्षण कायम ठेवलेलं आहे। दरम्यान आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे। संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणी आज सुनावणी होणार असून राऊत शिवडी कोर्टात हजर राहण्याची शक्यता। बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नी झैनाब विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होईल। गेल्या आठवड्यामध्ये पार पडलेल्या सुनावणीत नवाज आणि त्याच्या पत्नीनं आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवण्याचं कोर्टापुढे मान्य केलं होतं आणि त्याबाबत हायकोर्ट निर्देश देणार आहे। मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आणि उघड्या मॅनहोल संदर्भात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि अशात खड्डे प्रश्नी कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीत पुण्याच्या मुळशी इथल्या बकासुरानं मैदान मारलंय। मुळशीच्या मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर थार गाडीचा मानकरी ठरलाय। सांगलीत विट्याच्या भाळवणी इथं जंगी बैलगाडी शर्यत पार पडली। रुस्तुम ए हिंद बैलगाडी शर्यतीत सुमारे 200 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। मिशन जीवन रक्षक अंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने 2022-23 मध्ये 86 प्रवाशांचे जीव वाचवले। सर्वाधिक जीव मुंबई विभागात वाचवले असून 33 प्रवाशांना जीवनदान दिलं। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केले। महेंद्र थोरवेंनी आदिती तटकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला। अकोल्यातील बाळापूरमध्ये पारसमध्ये झाडावर वीज कोसळल्यानं झाड पत्राच्या शेडवर कोसळलं आणि या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झालेत। त्यापैकी 5 व्यक्ती हे गंभीर जखमी झाले। भिवंडीच्या सोनाळे इथं कामगारांना घेऊन येणाऱ्या बसचा टायर फुटल्यानं बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली आणि भीषण अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून 8हून अधिक कामगार जखमी झाले। जखमींवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील वसई गावात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। सततची नापिकी बँकेचं असलेलं कर्ज या विवंचनेतून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। नदीवर आंघोळीला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शहापूरच्या फरडेपाडा इथं घडली आहे। फोटो काढण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। भिवंडीमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विजय कांबळे, कॉम्रेड विजय कांबळे यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले। सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीच्या वतीने नवी मुंबईतील कार्यक्रमात कांबळे यांचा सन्मान करण्यात आला। राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत। सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक मुख्य सचिव पदाच्या पहिल्या क्रमांकाच्या सनदी अधिकारी आहेत, पण आजवरचा इतिहास पाहिल्यावर राज्य सरकार सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदाची संधी देणार का याकडे प्रशासकीय सेवेतील महिलांचं लक्ष लागलंय। दहिसर ते भाईंदर मेट्रो 9च्या मार्गिकेसाठी 9 कोटी रुपयांचे रूळ बसवले जाणार आहेत। या रुळांचा पुरवठा करण्यासाठी MMRDAनं निविदा काढली।
कापसाच्या दरात 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाल्यानं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। गेल्या 4 महिन्यांपासून कापसाचे दर हे 7000च्या पुढे जात नव्हते आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती। जुन्नरमधील हिवरेतर्फे नारायणगाव इथल्या कुलस्वामिनी खंडेराय यात्रा उत्सवाच्या निमित्तानं यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल पाहायला मिळाली। आंबेगाव तालुक्यातील 100हून अधिक पैलवान आखाड्यात उतरले होते। पुणे नाशिक हायवेवर असलेल्या आळेफाटा बसस्थानकावर कचऱ्याचं साम्राज्य पसरले। नागरिक या कचरा कुंडीमुळे त्रस्त झालेले असताना प्रशासन मात्र याबाबत कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव भागाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं। या पावसामुळे पिकांना फटका बसला असून कांदा पिकांचं सर्वात जास्त नुकसान झालं। सीबीएसईच्या पेपरच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला असून यंदापासून परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणार आहे। अमेरिकेचा शैक्षणिक व्हिसा महागलाय। व्हिसासाठी आता 15,400 रुपये मोजावे लागणार आहेत। 30 मे पासून शुल्क वाढ लागू होणार आहे। आजपर्यंत कावळा हा काळ्या रंगाचा पाहिला असेल, मात्र आता पुण्यातील लुल्लानगर परिसरामध्ये पांढरा कावळा पाहायला मिळालेला आहे। एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पनवेलमध्ये भाजप शिवसेनेच्या वतीनं सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली। भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली। अकोल्यातील खार पाणपट्ट्यातील 69 गावांमधील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारनं स्थगिती दिली। याविरोधात सोमवारी ठाकरे पक्षाकडून पायी दिंडी काढण्यात येणार आहे। खारं पाणी टँकरनं नागपूरला नेण्यात येणार आहे। फडणवीसांना खारं पाणी पिण्याची विनंती केली जाणार आहे। भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगर परिषदेची विहीर अचानक आटल्यानं पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे। रोज 70 ते 80 टँकरचा याच विहिरीतून उपसा केला जात होता। ऐन उन्हाळ्यात विहीर आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला दंगल झाली होती। या पार्श्वभूमीवर सजग महिला संघर्ष समितीच्या वतीनं शांतता फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। पैठण गेट ते शहागंजपर्यंत ही फेरी काढण्यात आली। देहूमध्ये ईस्टर डे निमित्तानं ख्रिश्चन समाजानं भव्य मिरवणूक काढली होती आणि या मिरवणुकीत ख्रिस्ती बांधवांनी हातात शांततेचे फलक घेतले होते। तसंच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। गोंदियात युवक काँग्रेसनं मोर्चाकडे केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारत हिंदू मुस्लिम सावरकर यांना पुढे केलं जात आहे, नोकऱ्या संपवल्या जातात असा आरोप यावेळी करण्यात आला। धोकादायक भातसा नदीच्या सापगाव पुलावरून तसंच घोरपडी नाल्याच्या पुलावरून जेएनपीटीची वाहतूक वळवण्यात आली आहे। दोन्ही पूल कमकुवत झाल्यानं ही खबरदारी घेण्यात आली आहे। अवजड वाहनांसाठी हे पूल धोकादायक असल्याचा अहवाल महामार्ग प्रशासनानं दिला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या बॅनरवर बाबासाहेबांपेक्षा बावनकुळेंचा फोटो मोठा होता आणि यावर आव्हाडांनी ट्विट करत टीका केली होती। अखेर बावनकुळेंनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली। तसंच संबंधित बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करणार असल्याचं सांगितलं। जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर हायवेवर बनकर फाटा इथं फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। भाजीपाल्याची दुकानं, इतर विक्रेते चुकीच्या पद्धतीनं रस्त्यावर गाड्या लावत असल्यानं वाहन चालकही त्रस्त झाले। अंदर उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये गजबजलेल्या चौकात झाडाला गळफास घेत तरुणानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली। तरुणाची ओळख पटलेली नसून ही हत्या की आत्महत्या याचा तपास केला जातोय। विरारच्या राजुडी बीचवरील फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर अर्नाळा पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 50 जणांना अटक करण्यात आली। ऑस्ट्रेलियातील पेपाल बँकेच्या खातेदारांना फोन करून लुटण्याचं काम केलं जात होतं। बदलापूरमधील एका व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करत हजारो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात। नंदुरबारमध्ये महादेव मंदिराजवळ भरदिवसा कृष्णा पेंढारकर नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली। धारदार शस्त्रानं हल्ला करत आणि गोळी झाडून ही हत्या केली गेली आहे आणि या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे। भातसा नदीपात्रात एक जण बुडाल्याची माहिती वाशिम पोलिसांना मिळाली होती। जीवरक्षक टीमनं मृतदेह बाहेर काढलाय। मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे।
आणि यासह इतरही घडामोडी अशाच पद्धतीने झटपट आपल्याला पुढल्या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायच्या. शिवाय आज आठवड्याचा पहिला दिवस आणि बघूयात आज नेमक्या काय घडामोडी घडतात त्या देखील आम्ही वेगवेगळ्या बुलेटिन्समधून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मग त्या राजकीय घडामोडी आहेत, मग त्या सांस्कृतिक आहेत आणि त्या आर्थिकही असू शकतात. शिवाय बाजारपेठेवरती सध्या जर आपण नजर टाकली तर अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकाला फार मोठा फटका बसलेला आहे. नुकसान भरपाईची शेतकरी वाट बघतायत आणि त्यात भाजीपाल्यांचे भाव देखील वर खाली होताना दिसत आहेत. यावर देखील सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया येतात, त्या देखील आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण त्यापूर्वी आपण नजर टाकूयात इतरही हेडलाईन्सवरती. महत्त्वाच्या बातम्या